जरांगेंच्या आंदोलनाने सरकारची चिंता वाढली का? की जरांगे पाटलांना आशा सोडण्याची आता वेळ आली आहे की आता काहीही होणार नाही, तुम्ही आपापल्या घरी निघा, अशी वेळ येईल का? कारण फडणवीस सरकार किंवा या आधीच्या शिंदे सरकारने, तुम्हाला ठाऊक असेल, वाशीला अडवून त्यांना आश्वासन दिलं, पत्र दिलं, सगळं दिलं, किंवा त्यांच्याही आधी प्रत्येक वेळी मनोज जरांगे यांच्या हातावर तुरी देऊन त्यांना शांत केलं का? कारण असा आरोप होत आहे आता हे खूप झालाय, खूप पुलाखालून पाणी निघून चाललाय. मराठा 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 आंदोलन, जरांगे पाटील पाटील पाटील, बस तेच. सरकारला मुद्दे सोडवायचे की मुद्दे रखडवायचे आहेत, की हैदराबाद सातारा गॅजेटमध्ये गुंतवून आपला टाइमपास सरकारला करायचा आहे, हे काहीच कळायला मार्ग नाही सामान्य नागरिकांना. कारण यावर आज हे मंडळी विवेचन आपण आवर्जून ऐकायला पाहिजे खरं तर. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका, तुम्हाला सगळं लक्षात येईल. मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन आणि आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. तुम्हाला ठाऊक आहे आपला अजेंडा, जे जे घडतं तेच बोलायचं आणि आपण मात्र सामान्य नागरिकांच्या बाजूनेच राहायचं असं आपण ठरवलेलं आहे. अशी आपली साधी सरळसोट विचारधारा आहे. पुढे जाऊया मंडळी. आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात एकच प्रश्न चर्चेत आहे. जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाच्या मैदानात उतरत आहे. कोणतं आंदोलन? मराठ्यांचं आंदोलन. मुंबईच्या त्या तोबा गर्दीत पुन्हा मराठे शिरतील का? ही चिंता प्रत्येक मुंबईकरांना देखील आता लागली आहे मंडळी. कारण त्यांच्या जीवनाचा प्रश्न तिथे असतो दैनंदिन. लक्षात घ्या, प्रश्न फक्त जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचा नाही मित्र. प्रश्न आहे तो सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीचा. एखादा प्रश्न निर्माण झाला की तो तातडीने सोडवायचा ना. तातडीने सोडवण्याऐवजी तो महिने किंबहुना वर्षानुवर्ष का रखडतो? सरकारमध्ये निर्णय घेण्याची ताकद नाही का? की प्रश्न रखडवून ठेवणे हीच राजकीय रणनीती आहे? ही त्यांचे एक्के पंजे छक्के आहेत? काय आहे काय? हे सामान्य नागरिकांना कळायला मार्ग नाही. कारण निवडणुकीच्या काळात मोठमोठी आश्वासने दिली जातात, तुम्हाला ठाऊक आहे. सभांमध्ये काय बापा मोठ्या मोठ्या घोषणा होतात, हे टाळ्या ठोकतात लोक. मग हा प्रश्न सोडवू, त्या घटकाला न्याय देऊ, शेतकऱ्यांच्या समस्या दूर करू. पण प्रत्यक्षात काय? सामान्य माणसाला काय दिसतं? बस त्या टाळ्यांचा गडगडाट ऐकू येतो त्याला. पुन्हा आश्वासन दिल्यानंतर ज्या टाळ्या लोक ठोकतात, पुन्हा सोशल मीडियावर मग तोच प्रश्न, तीच मागणी, तेच आंदोलन, आणि पुन्हा सरकारकडे पुन्हा निवेदन. तो तिकडून डायलॉग हाणतो, हा इकडून त्याला उत्तर पेलतो. यांचंच 12ही महिने 13ही काळ लोकांना ऐकायचं असतं. हेच सुरू राहतं. सामान्य माणसाने हा प्रश्न विचारायचा नाही का? हा आता सवाल उभा झालाय मंडळी. भाषणात दिलेलं आश्वासन आणि प्रत्यक्षात झालेली अंमलबजावणी कामाची, यामध्ये एवढी दरी आहे की विचारता सोय नाही. आज मराठा आरक्षणाचा प्रश्न असो, तो तर आहेच. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असो, तेही नाटकबाजी, नौटंकी तुम्ही पाहिली. काय आश्वासनं होतं ना, काय झालं ना, कुठपर्यंत ते रखडलं. शेतमालाला भावाचा प्रश्न असो, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असो, किंवा महागाईचा प्रश्न तर आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे. जनतेला निर्णय हवा असतो, हो घोषणा नाही. लोक आता विटलेले आहेत. आणि म्हणूनच सरकारला माझा एक साधा प्रश्न आहे, माझाच नाही, महाराष्ट्राचा प्रश्न आहे. तुम्ही प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत आहात की प्रश्न व्यवस्थापित करण्यासाठी? त्या प्रश्नांना तसंच गुंजारून ठेवायचं वर्षानुवर्ष? कारण एखादा प्रश्न चिघळल्यानंतर त्यावर मग काय बैठक, मग काय समिती नेमली आम्ही, मग काय त्यावर चर्चा, मग आश्वासन, मग पुन्हा आंदोलन, मग पुन्हा पोलिसांशी तू आंदोलकांची, मग अलिवेळ तर लाठीमार. हे सगळं नाटक आणि सगळा कार्यक्रम, आणि मग पुन्हा चर्चा. मग हा हेच चक्र किती दिवस चालणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून लोकांना फार अपेक्षा होत्या आणि आताही आहेत, लक्षात घ्या. कारण फडणवीस हे अभ्यासू आणि निर्णयक्षम नेता असल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे आणि आहे. हे सत्य नाकारता येत नाही मंडळी. मग घोडं नेमकं अडतं कुठं? जनतेच्या दैनंदिन रोजच्या आयुष्याशी संबंधित प्रश्न इतके दिवस लांबतात की जनता कंटाळून जाते. हा प्रश्न विरोधकांचा नाही, हा प्रश्न सामान्य जनतेचा आहे. कारण सरकार कोणाचंही असो, सामान्य नागरिकांना जे मध्ये राहतात, लेफ्ट नाही राईट नाही, त्यांना काय घेणं देणं नसतं. ते भाजपचं सरकार असो, काँग्रेसचं असो, शिवसेनेचं असो, महाविकास आघाडीचं असो, जनतेला शेवटी परिणाम पाहिजे असतो, रिझल्ट पाहिजे असतो, निर्णय पाहिजे असतो. भाषणात काय सांगितलं होतं हे लोक काही दिवस लक्षात ठेवतील, लक्षात घ्या. पण त्यांच्या घरात काय बदल झाला नेमका त्या भाषणाने? शेतकऱ्याला किती दिलासा मिळाला, तरुणाला रोजगार मिळाला की नाही, कर्जाचा बोजा काही कमी त्याचा झाला की नाही, हे लोक कायम स्मरणात ठेवतात, लक्षात घ्या. सामान्य नागरिक हे 2 नंबरी नाही, चपरी. म्हणूनच आजचा प्रश्न खूप गंभीर आहे मंडळी, की सरकार मुद्दे इतके दिवस का रखडवत ठेवतं?
प्रश्न सोडवायला वेळ का लागतो हे मान्य आहे. बघा, कागदोपत्री किंवा कायद्याच्या चौकटीत एखादा विषय बसवणं त्यासाठी अडचणी येत असतील, मान्य आहे, यात दुमत नाही. मग हेल्दी संभाषण का होत नाही? मग जरांगेंवर आय काढायची वेळ काय येते? मग ते त्यांच्या भाषेमध्ये अंतर्वाली सराटीच्या भाषेत बोलतात, मग यांना वाटतं वाईट, मग ते काहीतरी नाटकबाजी चालते. प्रत्येक प्रश्नाला आंदोलनाचीच वेळ काय येते? जनतेने रस्त्यावर उतरल्यावरच सरकारची यंत्रणा हलते का? तेव्हाच सरकारला जाग येते का? आणि जर प्रत्येक मागणीसाठी आंदोलनच करावं लागत असेल या देशात, या राज्यात, या महाराष्ट्रात, तर मग लोकशाहीमध्ये निवडून दिलेल्या सरकारची भूमिका काय? त्यांचं काम काय? त्यांची ड्युटी काय? त्यांची भूमिका काय? म्हणून सरकारला आमचा विरोध नाही, मी प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला बोलतोच, माझा अजेंडा सांगतो. पण सरकारच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्न आहे. आणि फडणवीस सरकारला एकच सांगायचं आहे की आश्वासनं थोडे कमी द्या, अंथरून पाहून थोडे पाय पसरवा, पण जी द्याल तुम्ही आश्वासनं ती पूर्ण करा. कारण महाराष्ट्राला भाषणं नकोत. लोक आता विटले आहे, कंटाळले आहे. लोकांना ते नको. आता लोकांना निर्णय हवे आहेत. महाराष्ट्राला घोषणा नको, आता अंमलबजावणी हवी आहे. आणि जनतेला आंदोलन करावं लागू नये. कारण आंदोलन आता अलीकडे इतकं सोपं राहिलं नाही, सरकारही सोपी राहिली नाही. इतकं संवेदनशील प्रशासन असायला पाहिजे. आता जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाच्या मैदानात उतरत आहेत. तर सरकारने हा प्रश्न केवळ राजकीय संकट म्हणून पाहू नये. हा प्रश्न आता हजारो लाखो लोकांच्या भावनांचा आहे. हा प्रश्न मुंबईकरांचा देखील आहे. चर्चा करा, कायदेशीर मार्ग शोधा, व्यवहार मार्ग काहीतरी करा. पण प्रत्यक्ष अनिश्चित काळासाठी कुठलाही प्रश्न लांबवत का ठेवता? त्या कर्जमाफीचं असंच केलं तुम्ही. कारण प्रश्न जितका लांबतो तितका जनतेचा सरकारवरील विश्वास हा कमी होतो. आणि मग काय, शेवटी एकच, सत्ता कायमची नसते ना, पण जनतेची स्मरणशक्ती, त्यांची आठवण मात्र ही कायम असते, लक्षात घ्या. मंडळी, तुम्ही ठरवा हे काय गौडबंगाल आहे, कळायला मार्ग नाही. मग ते जरांगे त्यांच्या भाषेमध्ये त्या अंतर्वाली सराटीच्या भाषेत बोलतात, मग त्यांच्या तोंडाच्या मायला त्या असं काही जे काही त्यांची शैली आहे, त्यांची गावची भाषा ते येतं. मग त्याचा काही प्रपगोंडा होतो, मग त्याचं ते सगळा नरेटिव्ह वेगवेगळा पसरवला जातो त्या जरांगेंबद्दल. अरे उपोषण, मला सांगा, त्यांच्यावरती, जरांगेंवरती टीका करण्याच्या पूर्वी 100 वेळा कोणी विचार करायला पाहिजे. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. उपोषण करणं इतकं साधी सोपी सरळ गोष्ट नाही, लक्षात घ्या. जीवावर उद्धार होऊन उपोषण करावं लागतं. आणि पूर्वीचा काळ ठीक आहे की तात्काळ तहसीलदार यायचे, कलेक्टर यायचे, मंत्री यायचे, समजवायचे, चर्चा करायचे, सौहार्द होतं, जिव्हाळा होता, प्रेम होतं. पण आता ते राहिलं नाही गेल्या 10-12 वर्षात. मला तुम्ही उपोषण करून, ना तिथे कलेक्टर येत, ना हे जाऊच देत नाही त्यांना. आणि मग सगळं झालं, खूप नाकातोंडाशी आलं. मागे मुंबईला मला वाटतं याच सीझनमध्ये जरांगेंचं आंदोलन होतं. मुंबईकर त्रासून जातात. पहिलेच त्याची तोबा गर्दी. त्यांना बिचाऱ्यांना, मुंबईकरांना त्यांचा वेळ एक मिनिटाचा, एका क्षणाचं त्यांचं वेळ खूप मोलाचा, महत्वाचा आहे. 4-4, 3-3 तास, 5-5 तास प्रवास करून त्यांना इकडून तिकडे मुंबईत धावावं लागतं. ती गर्दी, ते ट्रॅफिक जाम, मुंबईच्या पावसाचा तो कहर, आता पुन्हा गणेश गणपती येत आहे, त्याच्यामध्ये हे आंदोलन. म्हणजे रोजमर्राचे जे लोक, जीवन मरणाचा ज्यांचा प्रश्न आहे, जगण्याचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, त्या लोकांनी त्रास का सहन करावा या सगळ्या विषयासाठी? आता जरांगे म्हणतायत, ठीक आहे ना, मुंबई आमचीच आहे. हो ना, सगळ्यांचीच मुंबई आहे, त्यांचाही सवाल नाही. पण मला सांगा, आता नेहमी प्रत्येक वेळी, आता कितवं आंदोलन आहे मला नेमका आकडा सांगता येणार नाही, पण भरपूर आंदोलनं झाली जरांगेंची. लाठ्या काठ्या सगळं खाल्लं त्या बिचाऱ्या मराठ्यांनी त्या अंतर्वाली सराटीमध्ये. रक्तबंबाळ लोकांना करून टाकलं. लोकांच्या मायांना, आया बहिणींना, सगळ्यांना रक्तबंबाळ करून टाकलं. मग त्यांच्या आया नाहीत का, त्यांच्या बहिणी नाहीत का? मग एखाद्या वेळेस त्याच्या तोंडात शब्द आला त्यांच्या, तर मग लगेच त्याचा मग ते सगळं नरेटिव्ह चुकीचा पसरवणं चालू झालं. मग जरांगेंकडे काय, तर शरद पवारांचा पैसा आहे, जरांगेंकडे काय, तर अमक्या नेत्यांनी दिले पैसे. अरे काय सगळ्या खोट्यानं फालतूचं. मराठ्यांमध्ये इतके श्रीमंत मराठे आहेत की मला सांगा, काही लोक समाजावर प्रेम करत असतात, ते श्रीमंत असतात, गर्भश्रीमंत असतात. असा वर्ग प्रत्येकच जातीत असतो, प्रत्येक धर्मात असतो. मग ते काय करतात की आपण बाबा उपलब्ध राहू शकत नाही, आपल्या मागे खूप कामं आहेत. मग ते काय करतात, आपली एखादी वस्तू पाठवून देतात. एखादी गाडी जरांगेंना लागत असतील ती गाडी पाठवून देत असतील, एखादी जेसीबीचं काम पडत असेल ते पाठवून देत असेल, कुणाच्या शेतात काही फुलं उगवले असतील ते फुलं पाठवून देत असेल, कुणाकडे काही किराण्याचं दुकान असेल ते काही धान्य पाठवून देत असेल आंदोलनासाठी, कुणाचं बिछायत केंद्र असेल ते काही त्यांना फर्निचर, खुर्च्या, काही भांडे कुंडे लागत असतील ते पाठवून देत असतील. अशा प्रकारे आंदोलन उभं होत असतं. तर आता ते अभिजित दिपकेला कहा से फंड लाय, कहा से पैसे लाय. अरे आंदोलन करताय तर कोणीतरी तुमच्या बाजूने लोक आहेत, तर त्यांच्या बाजूने लोक असतील ना, काय तुमचंच आहे का सगळा विषय? तर त्यांना नावं ठेवून चालणार नाही. अरे तो एकीकडे हड्डीचा माणूस आहे, तुम्हाला सांगतो. उपोषण करणं नॉट अ जोक. एक ऑर्गनवर इफेक्ट होतो.
आणि मग जसं जसं वय वाढत जातं ते ऑर्गन निकामी होत जातात आणि हा सगळा असर, हा सगळा दुष्प्रभाव त्या उपोषणाचा असतो. लक्षात घ्या, सोपं नव्हे. 7-7, 8-8, 10-10, 15-15 दिवस उपोषण करणं, महिना उपोषण करणं. आणि आता या सरकार निर्दयी असं लोक म्हणतायत की त्याला उपोषण कर, तू मर की आठ तिकडे, आम्ही तुझ्या भेटीला येणार नाही. काय सुरू आहे ते? काय नाटकबाजी? अरे तुमचं ते गॅजेटमध्ये त्यांना गुंतवून ठेवणार का तुम्ही? हैदराबाद गॅजेट, कोणतं सातारा गॅजेट, तुमचं जे काय ते करा ना. तुमच्याकडे यंत्रणा आहे, तुमच्याकडे सरकार आहे, सत्ता आहे, पैसा आहे, पॉवर आहे, अधिकारी आहे, कर्मचारी आहे, त्यांना बसवा. रविवारच्या सुट्ट्या कॅन्सल करा 2 कर्मचाऱ्यांच्या, त्यांना काही जास्तीचे पैसे द्या त्याच्या बदलात बिचाऱ्यांना. त्यांना बसवा, ते शोधा, ते कागदपत्र सगळे काय करू शकता ते करा. बरं ठीक आहे, तुम्ही कायद्याच्या चौकटीत जर तुमचं बसत नसेल तर तुम्ही होला हो का लावता? तुम्ही हेल्दी संभाषण ठेवा त्यांच्याशी, फोनवरती बातचीत करा. काही छोटे होणार आहात का तुम्ही जरांगेंसोबत बोलल्याने? त्या माणसाने विश्वास कमवलाय मराठ्यांचा, लक्षात घ्या. आज कोटीच्या गाडीत जरांगे फिरत असेल तर जरांगेंची गाडी आहे का ती? कुणातरी दातृत्वाने ती गाडी दिलेली आहे मराठ्याने कुणातरी. एखाद्या माणसाला आपला संसार सोडून, आपले लेकरं बाकरं सोडून समाजासाठी एवढं झटणं ही सोपी गोष्ट आहे का? वावरच्या वावर लोक खाली करून देतात त्या अंदरवाली सराटीमध्ये. ते पाहिलं तामजाम असं आंदोलन, मराठ्यांसारखं आंदोलन तर मी आजपर्यंत पाहिलं नाही कुठलं. इतके दयावान आणि दातृत्वशील लोक त्या मराठा समाजात आहेत. लक्ष द्या. मुख्यमंत्री महोदय इतके हुशार आहेत, याच्या त्याच्या भरोशावर तुम्ही त्या बावनकुळेंच्या भरोशावर काय टाकलाय? त्यांच्याकडून बावनकुळेंचं ते त्यांचं दोघांचं झमकलं मागे. आता एवढ्यात त्या सोशल मीडियावर सगळं सुरू होतं. बावनकुळे स्वतंत्रपणे मग काहीतरी स्टेटमेंट देतात, काहीतरी बोलतात, मग ते काहीतरी होतं, मग त्यांना काहीतरी कोणी बोलतं, मग ते वाईट वाटतं. आता सोशल मीडियाचा काळ आहे, तुम्ही काय कोणाची माय बहीण घ्याल, तुम्ही काय जे काही तुम्ही बोलाल, ज्या काही टीका कराल त्या सगळ्या सोशल मीडियावर लोकांना दिसतात. त्या काय नुसतं ज्याच्यावर टीका करता तुम्ही फक्त त्यालाच दिसतं का? ते नाही, सगळ्यांना दिसतं, ते सगळ्यांना ऐकू येतं, सगळ्यांना दिसतं स्क्रीनवरती. तर हे मोठं आंदोलन होणार आहे मंडळी. आणि तुम्हाला सांगतो ना की आता हे मी सांगतो तुम्हाला, तुम्ही लिहून घ्या, मराठ्यांचं हे आंदोलन फार मोठं होईल, लक्षात घ्या. कारण की धोका आणि विश्वासघात हे करू नका तुम्ही. त्या जेएनजी सोबतही त्यांना आश्वासन दिली, ते पूर्ण केलं नाही. शेतकऱ्यांचं ते कंप्लीट अजूनही नाही. कर्जमाफीची घोषणा झाली, सगळं झाली, बँका काही वेगळं बोलत आहे. आता माझं स्वतःचं नाव अजूनही लिस्टमध्ये आलं नाही कर्जमाफीचे. आम्ही रोज चेक करतोय. माझ्यासारखे अनेक शेकडो, हजारो, लाखो लोक असतील आणखी अजूनही, काही कुणाचे नाव आले असतील, कुणाचे नसते. काय सिस्टमनी कुठलंच काम होत नाही. तर बघा मंडळी, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. मनोज जरांगे पाटलांचं काय बरोबर, काय चुकतं? फडणवीसांचं काय बरोबर आहे, काय चुकतं? महायुती सरकार कुठे घोड घालते आहे? कोणत्या फांद्या जास्त हलतायत सरकारमध्ये? कोण मध्ये मध्ये आपली मेक मारते आहे? कोणाचा काय प्रॉब्लेम आहे? मराठ्यांना कोणाचा विरोध आहे का मराठ्यांना? पवारांची चुप्पी का आहे? पवार काहीच का बोलत नाही या विषयावर? हे सगळं तुम्ही कमेंटमध्ये लिहा मंडळी, बिंदास लिहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, आपल्या फेसबुक पेजवर तुम्ही बघत असाल तर फॉलो नक्की करा मंडळी. लाईक ठोका भरभरून. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.